कसे आहात सगळे मित्रांनो? मी चेतन. मी एका ऑफिसमध्ये काम करतो आणि सिटी बसने प्रवास करतो. असेच माझे रोजचे काम होते. एक दिवस मी बसमध्ये बसून होतो. एक सावळी पण रूपाने सुंदर अशी मुलगी बसमध्ये चढली. मला पाहताच ती छान वाटू लागली. ती आली आणि समोरच सीटवर येऊन बसली. बस त्यानंतर ती काही वेळाने उतरताना दिसली. मग काही वेळानंतर माझे पण स्टॉप आले आणि मी पण उतरून आपल्या कामावर गेलो. आता ती रोज दिसायची, पण बोलायची काहीच नाही. तिची आणि माझी नजर मिळायची. ती जिथे सीट मिळेल तिथे बसून जायची. माझ्या स्टॉप नंतर ती बसायची आणि माझ्या स्टॉपच्या आधी उतरायची. असेच 8 दिवस निघून गेले, पण आमचे बोलणे झाले नाही. फक्त तिची आणि माझी नजर मिळायची. आणि एक दिवस असा आला की बस पूर्ण फुल होती आणि मी मागे बसून होतो आणि माझ्या बाजूला एक सीट खाली होती. ती आली, माझ्याकडे पाहून हसली आणि माझ्या बाजूला येऊन बसली. आता मला खूप छान वाटत होते, कारण मी खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होतो. त्या दिवशी पण काहीच बोलले नाही झाले आणि ती आपल्या स्टॉपवर येऊन उतरली. पण तो दिवस आला जेव्हा तिचे आणि माझे बोलणे झाले. त्या दिवशी ती माझ्या समोर बसली होती. तिकीटवाल्याने कुठे जायचं आहे विचारले आणि पैसे सांगितले. तिच्याकडे सुटे पैसे नव्हते. ती म्हणाली, सुटे पैसे आहे नाही. तिकीटवाला म्हणाला, माझ्याकडे पण नाही आहे, बघा तुम्हीच. ती बघते म्हणाली आणि तो माझ्याकडे आला. तो मला तिकीट देत होता. तेवढ्यात ती म्हणाली, नाही आहे माझ्याकडे सुटे पैसे. तेव्हा मी तिकीटवाल्यांना म्हणालो, यांचे पैसे पण माझ्याकडून घ्या. त्याने पैसे घेतले आणि ती मला थँक्स म्हणाली आणि थोडी स्माईल केली. त्या दिवशी आमचे बोलणे झाले आणि ती म्हणाली, उद्या तुझे पैसे परत करते. मी पण मान हलविली आणि तिचा स्टॉप आला. नंतर मी पण उतरून आपल्या कामावर गेलो. दुसऱ्या दिवशी ती आली आणि बसली. ती मला पाहत होती. मी मागे बसून होतो. ती आली आणि माझ्या जवळ येऊन बसली आणि म्हणाली, ये घे तुझे पैसे. मी पैसे घेतले आणि आम्ही बोलू लागलो. मी विचारलं, रोज कुठे जाते? तर सांगितले, मी एका ठिकाणी जॉब करते. मला पण विचारलं तर मी सांगितले, मी पण जॉब करतो म्हणून. माझ्या सोबत जेव्हा बोलत होती तेव्हा मला खूप छान वाटत होते. बोलता बोलता तिचे स्टॉप आले आणि ती उतरली. जाताना मला बाय म्हणाली. मी पण तिला बाय केले. नंतर दुसऱ्या दिवशी ती डायरेक्ट माझ्याकडे येऊन बसली. तिला पाहताच मी स्माईल दिली. आता आमचे असेच रोज बोलणे व्हायचे, पण आम्हाला बोलण्यासाठी कमी वेळ असायचा, कारण तिचे काही वेळातच स्टॉप यायचे आणि मला पण माझ्या जॉबवर जायचं असे. त्यामुळे आम्ही पण कमी बोलायचे, पण मला जेवढे बोलणे व्हायचे तेवढ्यातच मला आनंद व्हायचा. असेच आमचे सुरू होते आणि अचानक 2 दिवस ती आली नाही. माझ्या मनात अनेक विचार येत होते की ती का बरं नाही आली. आणि दुसऱ्या दिवशी ती आली. ती येताच माझ्या जवळ येऊन बसली. मी म्हणालो, काय झालं, 2 दिवस तू आली नाही? तर म्हणाली, मला बरं नव्हतं. मी म्हटलं, काय झालं? तर सांगितले, मला ताप होता. मी म्हटलं, आता ठीक आहे ना? तर हो म्हणाली. नंतर मी म्हणालो, 2 दिवस तुझी वाट पाहिली. तर ती म्हणाली, का बरं माझी वाट बघितली? मी म्हटलं, माहित नाही, पण आता रोज सवय झाली आहे ना बोलायची म्हणून. ती ठीक आहे म्हणाली. मी म्हणालो, तुझा नंबर मिळेल का? ती म्हणाली, कशाला हवा माझा नंबर? मी म्हणालो, सहज, तू आली नाही तर फोन करेल. तर ठीक आहे, उद्या देते बोलली. तिसऱ्या दिवशी ती आली आणि आम्ही बोलू लागलो. जाताना ती आपला नंबर देऊन गेली, पण मी त्या नंबरवर कॉल केला नाही, कारण आमचे रोज बोलणे व्हायचे आणि रोज बोलत असताना आता ती मला आवडू लागली होती. आमचे बोलणे रोज होऊ लागले आणि मला तर फार चांगले वाटत होते. मला तर ती आधीच आवडत होती, पण कदाचित तिला पण मी आवडत होतो असे मला वाटते होते, कारण तिच्या वागण्यावरून मला समजत होते. एकदा मी तिला म्हणालो, चल कुठे बाहेर जाऊया. तर तिने काही वेळ विचार करून ठीक आहे म्हणाली. नंतर आम्ही बाहेर गेलो, थोडा फिरलो आणि बाहेर पिझ्झा खाल्ला. त्यानंतर अनेकदा आम्ही हळूहळू आता बाहेर फिरू लागलो. खूप वेळ एकमेकांसोबत घालवू लागलो आणि आमचे मन खूप चांगल्या प्रकारे जुळसे लागले. ती मला कॉल करायची, नाही तर मी करायचो आणि आम्ही रोज बोलायचो. आणि ती अचानक 2 दिवस आली नाही. मला वाटलं काय झाले असेल,
म्हणून मी तिला कॉल केला. तर ती म्हणाली आईची तब्येत बरी नाही म्हणून मी आले नाही. नंतर मी तिला तिचा पत्ता विचारला. तिने मला आपला पत्ता सांगितला. नंतर मी आपले जॉब वरून त्या पत्त्यावर पोचलो. तिच्या घरी जायच्या अगोदर मी काही फळ घेतले आणि तिच्या घरी पोचलो. घरी पोचल्यावर आईला नमस्कार केला आणि तब्येतीबद्दल विचारले. तर तिची आई म्हणाली आता थोडे ठीक वाटत आहे. माझी ओळख आई सोबत करून दिली आणि नंतर ती चहा बनवायला गेली. चहा बनवला आणि आम्ही चहा पिला. नंतर मी म्हणालो मी निघतो आणि निघताना तिच्या आईला सांगितले कधी पण माझी आवश्यकता पडली तर मला सांगा. तिने हो म्हणून मान हलवली आणि मी निघालो. संध्याकाळी तिने मला कॉल केला आणि म्हणाली बर झाला तू आला. आईला पण थोडं बरं वाटलं. मी विचारले बाबा कुठे गेले तर म्हणाली बाबा जॉब वर गेले होते. आणि असेच आमचे आता रोज बोलणे चालू होते आणि आमचे मन खूपच छान प्रकारे जुळले होते. आणि एक दिवस मला तिचा कॉल आला. मला विचारते तू फ्री आहेस का. मी हो म्हणालो. पण का बर विचारत आहे. तर म्हणाली आई कपाट खरेदी करायला गेली आहे. बाबा आहे नाही आणि मी जॉबवर आहे म्हणून मी सांगतो तिथे जा आणि कपाट घेऊन घरी ये. मी ठीक आहे म्हणालो. काही वेळाने त्या ठिकाणी पोहोचलो. तिथल्या माणसाला पकडून कपाट एका गाडीमध्ये ठेवले आणि घरी घेऊन आलो. घरी आल्यावर ते कपाट व्यवस्थित तिथे ठेवले आणि घरी जायला निघालो. तर तिची आई म्हणाली थांब चहा घेऊन जा. तेव्हापर्यंत पूनम येईलच. मी म्हणालो नाही नंतर कधी घेईन. तिची आई म्हणाली मी पण बाहेर कार्यक्रमासाठी जात आहे. तर मी म्हणालो सोडून देऊ का. तर नाही म्हणाली मी माझ्या मैत्रीण सोबत जात आहे आणि मी थोड्या दूर गेलो असेल तर माझी गाडी पंक्चर झाली आणि मी गाडी घेऊन पंक्चरच्या दुकानात गेलो. तर तेथे थोडा वेळ लागेल म्हणून म्हणाला. मी थांबलो तिथे आणि काही वेळाने पूनमचा फोन आला. पूनम म्हणाली कुठे आहे. तर मी म्हणालो तुझ्या घराजवळच. तर ती म्हणाली का बर घरी नाही गेला का. मी म्हणालो घरी जातो होतो तर माझी गाडी पंक्चर झाली तर इथेच थांबून आहे. ती म्हणाली ठीक आहे येताना घरीच ये. मी चहा माझ्यासाठी ठेवत आहे तुझ्यासाठी पण ठेवते. आता एवढं काम केलं तू तर चहा घेऊन जा. आणि पंक्चर दुरुस्त झाल्यावर मी तिच्याकडे पोहोचलो. तर ती किचन मध्ये होती. मी आलो आणि तिने मला पाणी दिले आणि म्हणाली थांब मी चहा ठेवते. मी म्हणालो थांब नंतर ठेव आताच आली आहे. तर बस थोडा वेळ. ती आली आणि अगदी माझ्याजवळ येऊन बसली आणि बिलकुल माझ्या डोळ्यात बघत म्हणाली बोल. आता तर मला वेगळेच वाटू लागले होते. मी थोड्या जवळ आणि म्हणालो थोड्या वेळाने ठेव चहा. ती पण माझ्याजवळ आली आणि म्हणाली ठीक आहे आता. आणि आम्ही त्या विलक्षण उत्साहात सामावत होतो. आम्हा दोघांना तो उत्साह फार हवासा असा वाटू लागला होता आणि आमच्या अंगात आग पसरली होती. आमचे दोघांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. जणू तो आनंद आमच्या पूर्ण शरीरात पसरला होता आणि आम्ही त्या आनंदाच्या प्रत्येक क्षण चांगल्या प्रकारे पूर्ण करत होतो. असेच आमचे सुरू होऊन थांबले आणि ती म्हणाली आता मी चहा ठेवते. मी पण म्हणालो ठीक आहे आणि नंतर तिने चहा आणला आणि आम्ही चहा घेतला. नंतर मी आपल्या घरच्यासाठी निघालो. आता आम्ही खूप चांगल्या प्रकारे आपले आयुष्य जगत आहोत आणि एकमेकांसोबत बोलणे आणि भेटणे हे सुद्धा फार छान प्रमाणात सुरू आहे. अशाच अनेक गोष्टींसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.